गणपती बाप्पा मोरया. महादेव. Crazy if you think that I'ma slow down, but wanna hear it talking shit from the drama. Coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the gun down. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, don't even try. Just when the bullets fly, I'm the last one to die. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर महादेव. तर चला मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे आता. जागृतेश्वर मंदिरामध्ये होतो, शिवदर्शन घेतला आणि आता आमची जर्नी स्टार्ट होते नवी मुंबईवरून. आता आम्ही फर्स्ट जाणार आहे कृष्णेश्वरला, जो संभाजीनगरमध्ये येतो. किती किलोमीटर आहे? तर बघूया आता पुढे आमची जर्नी कशी होते. थांबलो होतो इथे डिझेल टाकायला गाडीमध्ये. तर आमचा टायर पंक्चर आहे, किल्ला आहे कुठे. काय भाई काय बोलशील? टायर पंक्चर झालाय आमच्या गाडीचा ट्रिपच्या सुरुवातीलाच निघल्या. बघूया आता पुढे आपला प्रवास कसा असेल. तर आम्ही थांबलो होतो इथे कसं घनसोलीला पेट्रोल पंपवर थांबलो होतो. मॅगडी आहे ना तिथे हायवेला. तर तिथेच आम्हाला समजलं की टायरमध्ये छोटासा किल्ला होता. बघूया आता होतं आहे आपला टायर पंक्चर होतं. तिथून मग आपण एक जर्नी स्टार्ट करूया. तर आता आम्ही पोचलो भिवंडीला. बघू शकता आमची पब्लिक. काय बोलता भाई लोक? फुल ट्रॅफिक होती. असं वाटतं आता बरं वाटतंय ना. काय भाई काय बोलतो? अरे भाई काय बोलू आता. 9:30 वाजता गावाशी निघल्या भिवंडीला. कधी वाजल्या? 1:15 कटालू शाप. काय भाई थंडी आहे हो. थंडी आहे? थंडी आहे खरं? थंडी म्हणजे काय बोलतो? ट्रॅफिक मध्ये कंटाळलोय. काय भाई एवढी ट्रॅफिक नाही पाहिजे. भिवंडी म्हणजे ट्रॅफिक आहे भाई. आता तोंड बघ, याच्या तोंडावरून समजू शकता तुम्ही किती ट्रॅफिक होती. आणि आता आम्ही आलो ढाब्यामध्ये. बरं पडते बरं. जरा जेवण वगैरे करून मग निघूया. अजून 3-4 तासाची आमची ट्रॅव्हलिंग आहे. श्रावणाच्या मुलं आम्ही पनीर सांगणार. पनीर भाई. आणि आता आमचा मित्र बाब्या यांनी ट्रान्सप्लांट केले 70,000 रुपये खर्च करून. त्याच्या आधी त्याला खूप सारे ब्लड टेस्ट करायला लागले. ते ब्लड टेस्ट कृष्णा ब्लड कलेक्शन सेंटरमधून करण्यात आलेले आहेत. आम्ही भिवंडीला आलेलो आहे करण भाऊ यांची. डबल एक का आम्ही डबल एक का मागवलाय. डबल एक का मामाकडे आलोय. हा हॅलो दिस इज बरमेन घेऊन येतो. कार मध्ये हो मित्रा बोल, कशी झाली तुझी ट्रॅव्हलिंग इथपर्यंत? ट्रॅव्हलिंग खूप छान आहे, पण भिवंडीचं ट्रॅफिक खूप भयंकर आहे. गोटा सुटलाय पायाचा. हे बघ, हे आईचं कशा भिवंडीचे रोड बेकार आहे. म्हणजे ट्रॅफिक मी पूर्ण चालू केलंय. पुढची आता ट्रिपला काय होईल बघूया. कशा राईस आहे का? Gun down. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, don't even try. Just when the bullets fly, I wanna die. रात्री 4:15 वाजता कॉफी पित आहे कच्ची. See this man. चला चला. टाइम झालाय 4:20 आणि आम्ही नाशिकला पोचलेलो आता. स्टॉप बरोबर आहे का?
काय का काय का बघूया घृष्णेश्वर पोहोचायला मला वाटतंय 6-6:30 तर वाजतीलच. बघूया आता थोडा ब्रेक घेतला होता आम्ही परत निघतोय. हे बघा बर्गर खात आहे चीज बर्गर व्हेज आहे. व्हेज आहे ना रे व्हेज हो 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 व्हेज दुर्वेश भाई बर्गर काय का काय चांगला आहे का चांगलाच असेल भाई का गपचूप हा 700 रुपये दिले भाई. चलो भाई हो भाई चलो चलो निकलते. Crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit for the drama. Coming up and send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. आम्ही पोचलेलो आहे घृष्णेश्वरला. लाईनमध्ये आहे थोडंसा. सकाळी पोचलो होतो आम्ही 7-7:30 वाजता. अंघोळ वगैरे करून आता आम्ही लाईनमध्ये आहे घृष्णेश्वरचं. मॅनेजमेंट एकदम खराब आहे. हे बघा तुम्ही आम्हाला फसवलं. रूममध्ये लय असो कशी पण मॅनेजमेंट असो आम्ही महादेवासाठी आलो आहे. मॅनेजमेंट चांगली आहे पण ते रूमवाल्याने फसवलं आम्हाला तिथे. दर्शन दे रे देवी भगवंता. झालेला आहे दर्शन आता घृष्णेश्वरचा. चांगला होता दर्शन मस्त झालं. हा मंदिर बघा हा मंदिर आहे. हे व्हिडिओ आम्ही टाकू याच्यात शशांकला पण आले. काय भाई कसा वाटला? अरे एक नंबर एक्सपिरियन्स. ॲक्च्युली या मंदिरामध्ये आहे ना सर्व कपडे काढून जायला लागतात. शर्ट म्हणजे काहीच नाही घालू शकत फक्त पॅन्ट घालायची असते. तर बघू शकता तुम्ही घृष्णेश्वर मंदिर. दर्शन घ्या घृष्णेश्वर मंदिराचं. आपल्यासोबत आहे आतिश बोल मंदिराबद्दल काहीतरी. मंदिर बघण्यायोग्य आहे. एकदम सुंदर नक्षीकाम आहे मंदिराचं. आणि तुम्ही जर दर्शनाला येत असाल तर तुम्हाला मंदिरात विविध गोष्टी पाहावयास मिळतील. जशा नक्षीकाम तुम्ही बघू शकता मंदिराच्या खांबात आहे आणि त्याच्या भिंतीवर सुद्धा फुलांचे विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. आणि जर तुम्हाला इथे श्रावण महिन्यात दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही जर पहाटे लवकर आले 6-7च्या सुमारास तर तुम्हाला नक्कीच एकदम मुक्तपणे म्हणजे बिना गर्दीचे दर्शन भेटू शकतं व मनसोक्त तुम्ही परमेश्वराला बघू शकता. व शिवलिंगाचे जवळून दर्शन इथे सुद्धा करता येतं. पण गर्दी असल्यामुळे आपल्याला काही अटी शर्ती पाळाव्या लागतात. तर घृष्णेश्वरचं दर्शन झालं आमचं. या बघू शकता तुम्ही मंदिर. हा मंदिर आहे. आता आरती सुरू होणार आहे त्याच्यामुळे सर्व आम्ही 11:30 ते 12:30 12:15. आणि या मंदिरामध्ये आहे ना विदाऊट शर्ट तुम्हाला फक्त इंटरेस्ट आहे. म्हणजे पुरुषांना फक्त विदाऊट म्हणजे वरचे जेवढे पण आपण घातलेले असतात बनियान शर्ट हे दोन्ही काढावं लागतात आणि तेव्हा जाऊन पिंडीचं दर्शन घेऊ शकतो. तर आता आम्ही आलो आहे कैलाश मंदिर वेरूळ लेणी उर्फ एलोरा केव्स. तर आम्ही चाललो आहे कैलाश मंदिर बघायला. हे खूप छान मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा भाऊ कुठं आलो कैलास मंदिर राणीच्या भागात. माझा मी बिझनेस काहीतरी बोलणार होतो. काय भाई बाब्या बोल कुठं आलो? आम्ही आता कैलास मंदिर मध्ये आलो आहोत. सगळे फिरणार आहोत मी. अरे हे क्या हुआ? तर बघा हे आहे कैलास मंदिर एलोरा केव्स उर्फ वेरूळ लेणी. खूप गर्दी आहे इथे.
बघू शकता तुम्ही, मस्त गार्डन आहे. फोटोशूट चाललं आमच्या शेखर भाईचं. फोटोशूट. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे कैलास मंदिराच्या आतमध्ये आहे. जसं तुम्ही बघू शकता आम्ही बसलेलो आहे एका ठिकाणी. तर तुम्ही आता व्ह्यू घ्या कैलास मंदिर. Pulling up black windows, watch it go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Hi guys. आता आम्ही जेवायला थांबलोय. आम्ही आता जाणार आहे कुठं? हॉटेल माऊली. पर्ली वैजनाथ. तर चला आपण आता जाऊया पर्ली वैजनाथ. चलो. आता आपण सफरचा आस्वाद घेऊया. पर्ली वैजनाथ. चलो. चलो. पर्ली वैद्यनाथ मंदिरमध्ये आता आपण आलेलो आहोत. आणि हा एक मंदिर 12 ज्योतिर्लिंगमधला जातो, जो की एक झारखंडलाही आहे आणि एक आपल्या महाराष्ट्रातही आहे. तर चला आपण सर्वजण आता दर्शन घेऊया. आणि हर महादेव. आता आम्ही आलेलो आहे पर्ली वैजनाथ देवस्थान, जे पर्लीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण आता वरती चाललो दर्शनासाठी सर्वजण. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आम्ही नागनाथला पोहोचलेलो आहे. भरपूर पाऊस होता जेव्हापासून आम्ही निघालो पर्ली वैजनाथवरून, तेव्हापासून खूप पाऊस होता. बघू शकता मागे किती पाऊस आहे. शशांक, मित्रा, काय म्हणशील मंदिराबद्दल आणि पाऊस एवढा पडतोय? पाऊस तर खूपच आहे. आम्ही पर्ली वैद्यनाथमधून निघालो तेव्हापासून पाऊस जो लागला आहे तो अजूनपर्यंत पाऊस आहे. अशाच पद्धतीने पाऊस आहे. आणि बघायला गेलं तर नागनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगमधून एक ज्योतिर्लिंग आहे, जो की महाराष्ट्रामध्ये आहे. आणि शशांक, अजून काय म्हणशील? लाईन कशी होती आणि दर्शन कसं झालं तुझं? जसं काय तुम्हाला म्हटलेलं आहे की श्रावण महिना चालू आहे. मंदिरामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये गर्दी प्रचंड तुम्हाला भेटणार. तरी बोलायला गेलं तर आता आम्ही 3-3 तासाच्या लाईनीवर राहून आम्ही दर्शन घेतलेलं आहे. घुसलेश्वरलाही आम्ही 3 तास लाईनीमध्ये होतो, पर्ली वैद्यनाथलाही 3 तास लाईनीमध्ये होतो. आणि आता नागनाथ मंदिराजवळ आलो आहे, तिथेही 3 तास लाईनीमध्ये उभे आहोत. बट तुम्ही लाईन बघू शकता. मंदिराचा जो गाभारा आहे तो
खाली आहे, असं वरती नाही आहे. एक एक जण जाऊन असे खाली जातात. छोटंसं गाभार आहे गुफा टाईप, त्या गाभाऱ्यामध्ये वाकून जाऊन तिथे दर्शन घ्यावं लागतं नागनाथ मंदिराचं. हा शेखर आहे, 13 ज्योतिर्लिंग झालेले आहेत. फक्त एक रामेश्वरम राहिलं आहे आणि माझ्या पण 13 झालेले आहेत. माझा मल्लिकार्जुन राहिला आहे. आता डिकेटचा रामेश्वरची ट्रिप निघेल. नागनाथांचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघणार आहोत त्र्यंबकेश्वरला. पाऊस तर खूप आहे. आम्ही आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आता काल लेट झाला पोचायला. काल आम्ही 3 वाजता पोचलो रात्री, म्हणून आज थोडासा लेट उठलो आणि आता आम्ही डायरेक्ट आलो आहे कुंडामध्ये आंघोळ करायला. कुंडामधून आंघोळ केल्यानंतर आता आम्ही जाऊ दर्शनाला. पण आम्ही आता पोचलो त्र्यंबकेश्वरला कुंडात स्नानासाठी. तुम्ही बघू शकता श्रावण महिन्यानिमित्त किती गर्दी आहे इकडे. या कुंडाचं महत्त्व पौराणिक आहे. इथे स्नान केल्याने तुमचे जे पाप, दारिद्र्यता व काही मागील जन्माचे म्हणजे राहिलेल्या गोष्टी असतील त्या सुद्धा पवित्र होऊन निघतील. म्हणून मित्रांनो आम्ही आलो आहे कुंडात आंघोळ करायला. बघू शकता पाणी खूप थंड आहे. खूप मजा येते आम्हाला. भरपूर इथूनच काश्मीरला बर्फ सप्लाय होतो, एवढा थंड पाणी आहे. काय गाईज आता आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरला, पण इथं भरपूर गर्दी आहे. बघू शकता तुम्ही जवळपास करून 4-5 तासाची लाईन आहे. काय कारण भाऊ, मस्त लुंगी घातले तुम्ही. काय खूप मोठी लाईन होती. आपली व्यवस्थित जे पेहराव आहे तेच घालायचं असतं, म्हणून प्रॉपर व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, नाही तर लुंगी घाला. जर समजा इथे लुंगी सुटली तर Send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. I'm coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last हॅलो, one to die. तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरवरून निघालो आणि इथे मी आलो आहे कारण की आमचं दर्शन नाही झालं त्र्यंबकेश्वरला, कारण की लाईन खूप मोठी होती आणि पॉसिबल नाही 8 तास आपल्याला लाईनीत राहणं. म्हणून आम्ही आता इथून नाश्ता करून घरी जातो आहे. बघूया आता रस्त्यात अजून काहीतरी मिसल वगैरे खाऊ आणि घरी जाऊ. मामाच आहे ना त्र्यंबकेश्वरला, मामाच घेतले. काय भाई काय भाई इथं आल्यावर लय भारी वाटते भाई.
एक नंबर आहे प्लेस. कुठला रस्ता एक नंबर. आणि वॉटरफॉल पण होता ना. वॉटरफॉल हो. पण आहे. आणि इथे- करते होती पण. तो काय करतोय? हा भाई काय बघा होतं? सुंदर प्रॉपर्टी आहे ती. काय मित्रा? चीज सँडविच. मस्त आहे भाई. तिथं अजून 2 येतात का? पाहिजे फोटो बच्चे बच्चे. भेटल का नाही काय? भाई यान यो आहे यो.